सर्वात प्रथम सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 3 जानेवारी म्हणजेच आपल्या शाळेत दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्याच मानाने हा बालिका दिन साजरा केला जातो। 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला, 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला, सावित्रीच्या जन्मदिनाचा मान मिळाला बालिका दिनाचा, मान मिळाला बालिका दिनाचा। पण ज्यांना मुलींना शिकवण्यासाठी जिने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, तिच्या नावाने आजची बालिका दिन साजरा करताना आजची बालिका खरंच सुरक्षित आहे का, सन्मानित आहे का, की अजूनही सहन करत आहे? हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारावाच लागेल। सावित्रीबाई फुले हे नाव केवळ इतिहासातलं नावच नाही, तर त्या समाजाच्या छातीत पेटवलेली एक आग आहे। ते आग म्हणजे कधीच बुझणारी आग नाही। ज्या काळामध्ये स्त्रीचे शिक्षण म्हणजे पाप मानले जायचे, ज्या काळामध्ये स्त्रीचे शिक्षण म्हणजे पाप मानले जायचे, त्या काळात सावित्रीने समाजाच्या डोळ्यात टाकून विचारले की जर शिक्षण हा पाप असेल तर अज्ञान हा पुण्य कसा असेल? खरंच हा त्यांचा विचार अगदी बरोबर होता। त्यांनी हे प्रश्न विचारलेच नाही, तर त्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त करून दाखवल्या। त्यांनी जेव्हा ते आपल्या घरून शाळेत जाण्यास निघायचे, तेव्हा या समाजातील अशिक्षित अज्ञानी लोक त्यांना टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायची, त्यांवर शेण फेकून मारायचे, त्यांवर दगड फेकून मारायचे। एवढे अपमान सुद्धा सावित्रीबाईंनी सहन केले। शेण गोड्याचे वार झेलेले वेदनेतही आनंद मानला, शेण गोड्याचे वार झेलेले वेदनेतही आनंद मानला, सारी दूषणे हसत झेलेली, सारी दूषणे हसत झेलेली, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला। आपल्याला एखादी टिप्पणी आली, थांबतो आपण, एखादा टीका झाली की गप्प बसतो, पण सावित्रीबाईंनी एवढे अपमान झेलूनही हा समाज घडवला। सावित्रीबाईंनी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक नव्हे हे शिकवले, तर शिक्षण म्हणजे एक स्वातंत्र्य आहे, शिक्षण म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य घडवण्याची एक ताकद आहे हे शिकवलं। म्हणूनच त्या म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना माणूस खचला। ही ओढ आजही तितकी सत्य आहे, कारण आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला येण्याआधीच नकारली जाते, तिच्या स्वप्नांना मर्यादांच्या नावाखाली गाडले जातात। आजही शिक्षणापेक्षा लग्नाला जास्त महत्त्व दिले जातात। चूक पुरुषाची असते, पण प्रश्न विचारले जातात स्त्रीच्या चारित्र्यावर। हा समाज आजही सावित्रीबाईचा आहे का, की अजूनही जुन्या विचारांचा कैदी आहे? आजही अनेक ठिकाणी पुरुष म्हणजे मुलगा मुलगीचा भेद केला जाते। हा विचार आपल्याला बदलायला हवे। आज आपल्याला संदेश घ्यायला हवा की आज आपल्या शाळेत, आपल्या समाजात, आपल्या घरात मुलगा मुलगीचा भेद करणार नाही असा संकल्प घ्यायचा आहे। कारण